चला तर मंडळी, आज आपण करंज्या बनवूया. त्यासाठी पहिलं सारण बनवूया. त्यासाठी मी कढईत 4 चमचे तूप घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला, व्यवस्थित भाजून घेतला. त्याच कढईत 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, तेही भाजून घेतलं. 4 चमचे तीळ, 1 चमचा खसखस घेतलं आणि 1 वाटी पिठी साखर घातली. चवीसाठी वेलची पूड घातली. आपलं सारण तयार आहे. आता पीठ मळूया. 1 वाटी मैदा घेतला मी, त्यात 4 चमचे बारीक रवा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 4 चमचे तूप कडकडीत गरम करायचं आणि त्या पिठात घालायचं आणि पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि अर्ध्यासाठी पीठ ठेवून घ्यायचं. नंतर बारीक बारीक गोळे घ्यायचे आणि पातळ पारी लाटून घ्यायची. तुमच्याकडे साचा असेल तर हीच पारी साच्यात ठेवा आणि सारण व्यवस्थित भरून घ्या. नंतर करंजी व्यवस्थित कट करायची. तोपर्यंत कढईत तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि मस्तपैकी करंज्या तळून घ्यायच्या.